यवतमाळ शहरातील पोलीस स्टेशनने 14 सप्टेंबर 2025 रोजी एक मोठा छापा टाकत चोरीच्या आणि फसवणुकीच्या आधारावर विक्री केलेल्या 6 चारचाकी आणि 1 दुचाकी वाहनांचा पर्दाफाश केला। या कारवाईत आरोपी रतपाल सिंग अधेन, किरण जाधव व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला। गोपनीय माहितीच्या आधारे यवतमाळ पोलिसांनी सापळा रचला। आरोपी रतपाल सिंग अधेन व किरण जाधव यांच्यावर संशय होता की ते कोणत्याही RTO रजिस्ट्रेशन शिवाय वाहनांची विक्री करीत होते। पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भात एकाच वेळेस 6 भिन्न वाहनांवर कारवाई केली, ज्यात विविध ब्रँडच्या कारांचा समावेश आहे, ज्या एकत्रितपणे अंदाजे 53 लाख रुपये मूल्याच्या आहेत। पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांनी सांगितले की आम्हाला माहिती मिळाली होती की या टोळीत चोरीच्या वाहनांची विक्री होत आहे, त्यामुळे आम्ही तात्काळ कारवाई केली। यामध्ये एर्टिगा, हुंडई, किया सेल्टॉस आणि बुलेट यासारख्या गाड्यांचा समावेश आहे। जनसमर्थन न्यूज, यवतमाळ।